नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच शिक्षणप्रेमी पालकांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NMMS परीक्षा म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना याविषयी माहिती घेणार आहोत. त्या अंतर्गत शालेय क्षमता चाचणी हा दुसरा पेपर असतो एकूण 90 गुणांचा. त्यापैकी सामान्य विज्ञान 35 गुण, समाजशास्त्र 35 आणि गणितसाठी 20 असे एकूण 90 गुणांचा हा पेपर असतो शालेय क्षमता चाचणी. तर या गणिताचे काही प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करूया. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी असते याविषयी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देण्यात येईल. तर ही अशी शालेय क्षमता चाचणी आहे आणि या शालेय क्षमता चाचणीमध्ये गणित या विषयासाठी एकूण 20 गुण ठेवलेले आहेत. परंतु हा व्हिडिओ आपण खूप मोठा होईल या उद्देशाने याच्यामध्ये 10 गुण घेतलेले आहेत, 10 गुणांचे प्रश्न, आणि पुढील व्हिडिओमध्ये 10 गुणांचे प्रश्न घेऊया. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा, लक्ष द्या आणि याचा सराव करा. प्रश्न तेवढे व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, ते सोडवा तुम्ही अगोदर, आणि नंतर त्या पर्यायामधून ते तुमचं जे उत्तर आहे काढलेलं तुम्ही ते त्याच्याशी जुळते का हे याची तुलना करा, जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नाचा सराव होईल. तर बघा प्रश्न पहिला. प्रश्न क्रमांक 1. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनांच्या किती जोड्या एकरूप असतात? प्रश्न लक्षात आला का? 2 समांतर रेषा आहेत. समांतर रेषेची व्याख्या तुम्हाला माहिती आहे. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या 2 रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. तर या 2 समांतर रेषांना एका तिसऱ्या छेदिकेने म्हणजे तिसऱ्या रेषेने छेदले आहे, ज्याला आपण छेदिका म्हणतो. तर असे छेदले असताना संगत कोनांच्या किती जोड्या एकरूप होतात त्या ठिकाणी हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यासाठी प्रत्यक्ष तुम्ही कृती करा, वहीमध्ये लिहून बघा, सोडवा आणि नंतर या पर्यायाशी तुलना करा. पर्याय आहेत 2, पहिला पर्याय 8, दुसरा 4, तिसरा 2 आणि चौथा पर्याय आहे 1. तर पर्याय पुन्हा एकदा पहा. पहिला 8, दुसरा 4, तिसरा 2 आणि चौथा 1. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय शोधा, निवडा आणि तुमच्या उत्तराशी याची तुलना करा आणि बघा कोणता प्रश्न येतो ते पहिले. उत्तर पर्यायचे योग्य पर्याय काय येईल ते बघा. योग्य पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो क्रमांक 2चे. क्रमांक 2 हे योग्य पर्याय आहे, म्हणजे 4 जोड्या एकरूप असतील. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनांच्या 4 जोड्या एकरूप असतात. हे झालं उत्तर. नेक्स्ट दुसरा प्रश्न घ्या. जर एका त्रिकोणाचे 2 कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील हे तुम्हाला सांगायचं आहे. तर प्रश्न परत एकदा नीट ऐका. जर एका त्रिकोणाचे 2 कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली बाजू, समाविष्ट नसलेली बरं का, समाविष्ट नसलेली एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात किंवा एकरूप असतील हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे कोबाको कसोटी, दुसरा कर्णभुजा कसोटी आणि तिसरा पर्याय आहे कोन बाजू ही कसोटी आणि चौथा बाकोबा कसोटी म्हणजे बाजू कोन बाजू कसोटी. तर या प्रश्नावरून प्रश्न परत एकदा पहा आणि त्याचं उत्तर या पर्यायामधून शोधा. जर एका त्रिकोणाचे 2 कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली बाजू म्हणते एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोन व त्यांच्यात समाविष्ट असलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ते सांगायचं आहे. तर योग्य पर्याय आहे कोन बाजू म्हणजे कोकोबा कसोटी. योग्य पर्याय काय आहे? कोकोबा कसोटी म्हणजे समाविष्ट नसलेली बाजू असल्यामुळे कोकोबा कसोटी. त्या 2 कोनांच्या मध्ये समाविष्ट नसलेली बाजू आहे. नेक्स्ट घ्या. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?
एक चौरस दिलेला आहे आपल्याला आणि त्या चौरसाच्या कर्णाची लांबी आहे 12. असं जर असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. तर चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला पहिले त्याची बाजू काढावी लागते. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, सूत्र काय माहिती आहे तुम्हाला, बाजूचा वर्ग. तर मग सुरुवातीला आपल्याला बाजू काढावी लागेल ना. तर आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा आधार घेऊन बाजू काढू आणि त्या बाजूचा उपयोग करून चौरसाचे क्षेत्रफळ काढू. तर हे करा तुमच्या रफईमध्ये फास्ट आणि या पर्यायाशी तुलना करा, कोणता पर्याय योग्य होतो तो. सांगा योग्य पर्याय काय येईल मग तुमच्या उत्तरावरून, तुम्ही काढलेल्या उत्तरावरून. पहिला पर्याय 144 आहे, दुसरा 72, तिसरा 96 96 आणि चौथा आहे 120. तर योग्य पर्याय काय होईल हे तुमच्या उत्तराशी तुलना करून सांगा लवकर. तर योग्य पर्याय होईल नंबर 2 72. योग्य पर्याय काय होईल 72 72. कशाचा, चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचा. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ येईल 72 चौरस सेंटीमीटर. कोणत्या चौरसाचे, ज्याच्या कर्णाची लांबी 12 सेंटीमीटर आहे. नेक्स्ट प्रश्न चौथा, कंसामध्ये 3a अधिक 4b कंसाचा घन वजा दुसऱ्या कंसामध्ये 3a वजा 2b कंसाचा घन बरोबर किती. प्रश्न चौथा आहे, परत एकदा आहे का प्रश्न चौथा, 3a अधिक 4b कंसाचा घन वजा 3a वजा 2b कंसाचा घन बरोबर किती हे सांगायचं आहे तुम्हाला. प्रश्न परत एकदा आहे का, 3a अधिक 4b चा तिसरा घात कंसाचा वजा 3a वजा 2b कंसाचा तिसरा घात बरोबर किती हे सोडवायचं आणि सांगायचं. सूत्राचा उपयोग करायचा त्यासाठी. आणि या पर्यायामध्ये दिलेल्या उत्तर अशी तुलना करायची आहे. पहिला पर्याय आहे 54 a वर्ग b अधिक 16b चा घन, दुसरा पर्याय 108 a वर्ग b अधिक 16b चा घन, तिसरा पर्याय 108 a वर्ग b वजा 16b चा घन आणि चौथा पर्याय आहे 54 ab वर्ग वजा 16b चा घन. तुम्ही हे सोडून बघा उत्तर, प्रश्न नीट, आणि या उत्तराशी तुलना करा. योग्य काय पर्याय, योग्य पर्याय कोणता आहे हे तुमच्या लक्षात येईल. असं हे वाचून जमत नाही, सोडून बघावं लागेल तुम्हाला आणि या पर्यायाशी तुलना करावी लागेल. तुलना केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की योग्य पर्याय आहे 108 a वर्ग b वजा 16b चा तिसरा घात किंवा 16b चा घन. हे झालं योग्य उत्तर, योग्य पर्याय 108 a स्क्वेअर b मायनस 16b क्यूब b चा घन. तर अशा प्रकारे हे झालं योग्य उत्तर. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक किती 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, 13/99 या परिमेय संख्येचे खालीलपैकी दशांश रूप कोणते. 13/99 या संख्येचे, या परिमेय संख्या आहे ही, या परिमेय संख्येचे आपल्याला दशांश रूप कोणते आहे हे शोधून सांगायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सोडवावं लागेल. एक वही घ्या, तुम्ही घेतलेली असेलच सुरुवातीपासूनच, आणि हे सोडून बघा आणि या दिलेल्या पर्यायाशी तुलना करा. दिलेला पर्याय तुमच्या उत्तराशी कोणता जुळतो ते बघा. 13/99 ही परिमेय संख्या आहे, कारण परिमेय संख्येची व्याख्या तुम्हाला माहीत आहे. a/b च्या रूपात असलेल्या संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. आणि या परिमेय संख्येचा आपल्याला दशांश रूप काढायचं आहे, म्हणजे 13/99 करायचं आहे. आणि हे केल्यानंतर ह्या ज्या किमती आहेत पर्यायामध्ये ते बघा, तुमच्या उत्तराशी याची कोणती तुलना होते ते बघा. 0.1314, दुसरा पर्याय 0.1321, तिसरा पर्याय 0.1312 आणि चौथा पर्याय आहे 0.1317. तर योग्य पर्याय निवडा आणि तुमच्या उत्तराशी तुलना करून हे योग्य पर्याय निवडायचे आहे तुम्हाला. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 0.1312. 1312 का म्हणतो आपण याला, की 13च्या डोक्यावर अशी आडवी रेषा मारली आपण 0.13च्या वर. तर याचा अर्थ की आपण हे सोडत असताना, भागाकार करीत असताना 1 3 1 3 ह्या संख्या वारंवार येतात, म्हणजेच हे पुन्हा पुन्हा येतात. हे लिहायचं टाळण्यासाठी त्याच्या डोक्यावर 1 3 असं लिहिलं जातं. तर बघा, यानंतर येणारा प्रश्न आहे 6वा, प्रश्न क्रमांक 6.
जर x बरोबर 2चा घात वजा 1 आणि y बरोबर 2चा घात वजा 2 तर x अधिक y बरोबर किती हे काढायचं आहे. प्रश्न परत एकदा आहे का, x बरोबर 2चा घात वजा 1 आणि y बरोबर 2चा घात वजा 2 तर x अधिक y बरोबर किती हे काढायचं आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला करून बघावं लागेल. x बरोबर 2चा घात वजा 1 आणि y बरोबर 2चा घात वजा 2 तर x अधिक y बरोबर किती. एक्सच्या जागी एक्सची किंमत टाकायची, वायच्या जागी वायची किंमत टाकायची आणि बेरीज करायची आणि या उत्तराशी तुलना करायची. योग्य उत्तर कोणतं आहे ते तुम्ही काढलेल्या उत्तरावरून शोधायचं. याची तुलना कोणत्या उत्तराशी होते. पहिल्याशी होते का, पहिलं आहे 3/4, दुसरं आहे 5/4, तिसरं आहे 1/4 आणि क्रमांक 4 हे आहे 1/2. त्यापैकी तुम्ही काढलेले उत्तर 3/4 आहे की 5/4 आहे की 1/4 आहे की 1/2 आहे याच्याशी तुलना करा आणि योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय काय होईल मग, या ठिकाणी दिलेलाच आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 3/4. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 3/4. तर 3/4 हे झालं उत्तर. मग त्या ठिकाणी अशा प्रकारे हा झाला प्रश्न क्रमांक कितवा 6वा. त्यानंतर नेक्स्ट 7वा प्रश्न क्रमांक 7 आहे 19,683 या संख्येचे घनमूळ किती. प्रश्न परत एकदा, 19,683 या संख्येचे घनमूळ किती. तर आपल्याला घनमूळ काढायला सांगितलं कोणाचं, 19,683 या संख्येचं. त्याच्यासाठी सुरुवातीला काढून बघा आणि नंतर उत्तराची या दिलेल्या पर्यायाशी तुलना करा. पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे 23, 1/23, दुसरा 2/33, दुसरा पर्याय 33 आणि तिसरा पर्याय 17 आणि चौथा पर्याय आहे 27. तर बघा तुमचं उत्तर कोणत्या पर्यायाशी जुळते. पहिला 23, दुसरा 33, तिसरा 17 आणि चौथा 27. यापैकी योग्य पर्याय कोणता या ठिकाणी दिलेलाच आहे. बघा तुमचा आणि हा जुळतो का. तर मित्रांनो, योग्य पर्याय आहे क्रमांक 4चा आणि तो आहे 27. 27 ही संख्या 19,683 या संख्येचे घनमूळ आहे. म्हणजे 27 गुणिला 27 गुणिला 27 जर केलं तर किती मिळते आपल्याला, 19,683. नेक्स्ट, एका वर्तुळाकार बागेचे क्षेत्रफळ 5,54,400 चौरस मीटर आहे. तर त्या बागेचा परीघ किती असेल. परीघ काढायचा आपल्याला. परीघ तुम्हाला माहिती आहे, वर्तुळाचा परीघ बरोबर 2πr हे सूत्र आहे. वर्तुळाचा परीघ बरोबर सर्कम्फरन्स बरोबर 2πr म्हणजे 2 गुणिला पाय गुणिला r. त्यासाठी आपल्याला r म्हणजे त्रिज्या काढावी लागेल आणि त्रिज्या काढल्याच्या नंतर आपल्याला मग परीघ काढावं लागेल. तर हे करून बघा आणि या उत्तराशी तुलना करा. पहिला पर्याय उत्तरामधला 2640, दुसरा 2200, तिसरा 1800 मीटरमध्ये आहे सर्व आणि चौथा पर्याय आहे 3080. काय करायचं आपल्याला, एका वर्तुळाकार बागेचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 5,54,400 चौरस मीटर. तर त्या बागेचा परीघ काढायचा आहे आणि या उत्तराशी तुलना करायची आहे. योग्य उत्तर काय येईल ते बघा. या ठिकाणी आहे योग्य उत्तर क्रमांक 1चे 2640 मीटर, 2,640 मीटर हे योग्य उत्तर झालं. म्हणजेच हे काय झालं, बागेचा परीघ. बागेचा परीघ आहे 2640 मीटर. याच्यानंतरचा प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर असून त्या वर्तुळात एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर त्या जीवेची लांबी काढायची आपल्याला. जीवेची लांबी काढायची आहे. त्रिज्या दिलेली आहे 13 सेंटीमीटर आणि जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर आहे 5 सेंटीमीटर. तर त्याच्यासाठी आपल्याला एक प्रमेय
प्रमेय आपण घेतलेला आहे, म्हणजे तुम्ही अभ्यासलेला असेलच. प्रमेय असा आहे की वर्तुळाच्या केंद्रापासून जिभेवर टाकलेला लंब जिभेला दुभागतो. या प्रमेयाच्या आधारे आपण एक लंब टाकायचा जिभेवर आणि तो कर्ण जोडायचा आणि एक ट्रायंगल तयार होईल आपल्याला नंतर, राईट अँगल ट्रायंगल. त्याचा उपयोग करून पायथागोरसच्या प्रमेयाने हे काढायचं उत्तर. तर अशा प्रकारे हे उत्तराशी तुम्ही काढल्याच्या नंतर याच्याशी तुलना करा. या पर्यायाशी पर्याय आहेत, पहिला 12, दुसरा 10, तिसरा पर्याय 20 आणि चौथा पर्याय आहे 24. तर बघा मग तुम्ही काढल्याप्रमाणे पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढायचं. मी सांगितलं तुम्हाला वर्तुळाचं केंद्र आणि जीवा याच्यावर एक आपण लंब टाकल्यानंतर ते त्रिज्या जोडून घ्यायची, राईट अँगल तयार होईल, काटकोन त्रिकोण, आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढायचं. तर योग्य उत्तर येईल 24, म्हणजे 12 येईल ते, आणि त्याच्या दुप्पट केल्यानंतर मग जीवेची लांबी मिळेल, ती असेल 24. ती बाजू आपल्याला काटकोन त्रिकोण काढल्याच्या नंतर काटकोन त्रिकोण तयार होईल आणि कर्णाची लांबी मिळालेली आहे आणि अंतर मिळालेले आहे, बाजू मिळेल. असो, नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 10. अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट सुनीलकडे आहे. सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे. जर तिघांच्या रकमेची सरासरी 1680 रुपये असेल तर अनिलकडे किती रुपये रक्कम असेल, हे आपल्याला काढायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा का नीट. अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम कोणाकडे आहे? सुनीलकडे आहे. सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे पण आहे. जर तिघांच्या रकमेची सरासरी 1680 रुपये असेल तर अनिलकडे किती रुपये रक्कम असेल? तर या ठिकाणी सर्वांची सरासरी आपल्याला दिलेली आहे, त्या सरासरी बरोबर 1680 घ्यायचं आणि ते काढायचं उत्तर. आणि तुम्ही काढलेलं उत्तर या पर्यायाशी जुळवायचं, म्हणजे तुलना करायची त्याची. पहिला पर्याय आहे 240, दुसरा 720, तिसरा 480 आणि चौथा पर्याय 1440. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला हे सोडून बघा आणि उत्तराशी तुलना करा. तुलना केल्याच्या नंतर तुम्हाला यापैकी एक हा पर्याय मिळून जाईल आणि तो पर्याय आहे या ठिकाणी दिलेला आहे नंबर 2, 720. म्हणजेच अनिलकडे एकूण 720 रुपये रक्कम असेल. किती रक्कम असेल अनिलकडे? 720 रुपये. हे सर्व सरासरी काढल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल, सरासरी बरोबर 1640 टाकू आणि ते समीकरण सोडवल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येईल की अनिलकडे असणारी रक्कम 720 रुपये आहे. तर अशा प्रकारे हे 10 प्रश्न आपण या ठिकाणी उत्तरासहित पाहिले सोडून. आता या पुढचे 10 प्रश्न पुढील भागामध्ये आपण पाहूया. पुढील भागामध्ये आपण गणित या विषयाचे उर्वरित प्रश्न राहिलेले, म्हणजे 10 प्रश्न राहिलेले आहेत, ते पाहूया. आणि हा जो MCQचा जी मालिका आहे ती आपली पूर्ण होऊन जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या सूचना जे काय असतील त्या कमेंट्समध्ये लिहित चला. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याला पण सांगा सबस्क्राईब करायचं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये आपण राहिलेले गणिताचे भाग पाहूया आणि हे झाल्यानंतर नेक्स्ट दुसरी मालिका एक सुरू करू. त्याच्यामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारच्या MCQ टेस्ट किंवा दुसरं काही जे करता येईल तुम्ही सूचित करा मला, त्याप्रमाणे आपण करूया. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.